हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्लिश बोलण्यासाठी लिहिण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे इंग्लिशचं ग्रामर, दुसरं म्हणजे इंग्लिशचे शब्द आणि तिसरं म्हणजे इंग्लिशचे वर्ब. या तिघांशिवाय इंग्लिश अपूर्ण आहे. जर तुम्हाला तुमचं हे स्वप्न पूर्ण करायचं असेल इंग्लिश बोलण्याचं, तर काही गोष्टी ज्या 3 सांगितल्या मी त्या तुम्हाला कराव्याच लागतील. कोणत्या सांगितल्या? तर वर्ब आहेत, ग्रामर आहे आणि वर्ड्स आहेत. या 3 जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला कोणीही इंग्लिश बोलण्यापासून थांबवू शकत नाही. तर आता पहिला पार्ट जो आहे तो आपण इथं पाहणार आहोत, जो आहे वर्बचा, म्हणजे क्रियापदे. क्रियापदे म्हणजे काय? तर आपण रोज ज्या क्रिया करतो त्यांनाच क्रियापदे किंवा वर्ब्स म्हणतात. मग आपण रोज कोणत्या क्रिया करतो? बघा, खाणे, पिणे, चालणे, बोलणे, ऐकणे, वाचणे, बसणे, उठणे, जाणे, येणे, ह्या सगळ्या काय झाल्या? आपल्या रोजच्या क्रिया झाल्या. तर यांनाच वर्ब म्हणतात. मग पहा, काही महत्त्वाचे जे 30 आहेत जे रोजच्या वापरात लागतात ते आपण आज पाहू. बघा, तर मग 3 फॉर्म्स घेतले आपण, V1, V2, V3. हा V म्हणजे काय? तर वर्ब्स. ठीक आहे. तर पहा, पहिला घेतलाय पूर्ण करणे. याचा V1 चा फॉर्म जो आहे तो असतो कंप्लीट. तोच V2 चा फॉर्म जर पाहिला तर कम्प्लिटेड, फक्त त्याला ed ॲड केला मी. V3 चा फॉर्म आहे कम्प्लिटेड, फक्त ed ॲड. या अशा वर्ब्सना म्हणतात रेग्युलर वर्ब्स. त्यांच्या मेन फॉर्मला फक्त ed लागला. इररेग्युलर कोणते? ज्यांचा फॉर्म डायरेक्ट चेंज होतो. पहा, शेवटचा आहे जाणे, मग गो, वेंट अँड गॉन, डायरेक्ट फॉर्म चेंज झाला, ते असतात इररेग्युलर. मग दुसरा पहा, खेळणे. सगळ्यांना माहिती आहे प्ले, प्लेड, ed लागला फक्त, प्लेड, खेळणे. चालण्याला काय होईल? वॉक, वॉक, वॉक. याला वॉलकडं ड म्हणत नाहीत किंवा याला हे वॉलकडं म्हणत नाहीत. फक्त हाच फॉर्म जो आहे वॉक, तोच इथं सुद्धा म्हटल्या जातो. खूप जणांना कन्फ्युजन असते, त्यामुळे ते म्हणतात वॉक, वॉचड. तर असं नसते ते. वॉच असं जरी म्हटलं तुम्ही तरी चालते ते. ठीक आहे. पुढचा पहा, पाहणे. ज्यात आहे वॉच, वॉच अँड वॉच. ऐकण्यामध्ये लिसन, 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 नॉट लिसन्ड, ड येणार नाही. कापण्यामध्ये तिन्ही फॉर्म सेम आहेत, कट, 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 नॉट लाईक कटेड, कोणी ed वगैरे लावणार नाही त्याच्या पुढे. ठेवण्यासाठी पुट, पुट, पुट. विचारण्याला आस्क, 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 नॉट आस्कड. ठीक आहे. जाण्यासाठी गो, वेंट, गॉन. याचा फॉर्म चेंज होतो. ठीक आहे. खूप जणांना ज्यांना माहिती आहे ते हे व्यवस्थित लिहितात, ज्यांना माहिती नाही ते कन्फ्यूज होतात. तर आज सगळे कन्फ्युजन आपण दूर करून टाकू. तर ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट किंवा हे लिहून घ्या. हे शेवटपर्यंत तुम्हाला कामात येणार आहेत. यानंतर लगेच आपण पुढचे पाहू. तर बघा, पुढचे काही वर्ब्स, इम्पॉर्टंट वर्ब्स आपण घेतलेले आहेत. हे सुद्धा रोजच्या वापरात तुम्हाला लागतीलच, याशिवाय तुम्हाला इंग्लिश कम्प्लिटली येणार नाही. मग पहा, येण्यासाठी काय आहे? तर कम. एखादा जण येतो तेव्हा. केम, इथं फक्त ए चेंज झालेला आहे. कम, केम, कम. ओके. त्यानंतर घेणे. एखादी गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा काय म्हणू? टेक, टूक, टेकन. ओके. करणे. एखादं काम आपण करतो तेव्हा काय म्हणतात? डू, डीड, डन. ओके. मिळणे. एखादी गोष्ट आपल्याला भेटली, आपण शोधत असतो. ठीक आहे. मग गेट, गॉट, गॉट. शोधणे. शोधण्यासाठी मग फाइंड, फाउंड, फाउंड. देणे. मग आता एखादी गोष्ट देता किंवा वस्तू देता. ठीक आहे. गिफ्ट देता तेव्हा काय म्हणता तुम्ही? गिव्ह, गेव, गिवन. लिहिण्यासाठी असते राईट, रोट, रिटन. त्यानंतर एखाद्याला पकडलं किंवा कॅच वगैरे पकडली तर काय म्हणसाल तुम्ही? कॅच, कॉट, कॉट. याला काउट कोणीही म्हणणार नाही. ओके. त्यानंतर जेव्हा तुम्ही खाता तेव्हा काय म्हणसाल? ईट, एट, इटन. सगळ्यात इझी असे आहेत, रोजच्या वापरातले आहेत आणि याचे स्पेलिंग सुद्धा एवढे काही जास्त मोठे नाहीत. त्यामुळे आता हे लिहून घ्या. यानंतर आपण पुढचे पाहू. पुढचे इम्पॉर्टंट वर्ड्स पहा. लपवणे. जेव्हा आपला भाऊ बहीण एखादी वस्तू लपवते तेव्हा काय होईल? त्याचं V1 होईल हाईड, V2 हिड आणि V3 हिडन. ओके. त्यानंतर एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही तोडता, फांदी म्हणा, पेज म्हणा, काचाची बरणी वगैरे असते. ठीक आहे. तर तोडण्यासाठी होईल V1 ब्रेक, त्यानंतर ब्रोक अँड ब्रोकन. ओके.
त्यानंतर पाठवणे, एखादी आपण मेसेज वगैरे पाठवतो. मग सेंड, सेंट आणि सेंट. पिणे, जेव्हा पाणी पितो, ज्यूस पितो, तेव्हा काय म्हणसाल तुम्ही? ड्रिंक, ड्रँक अँड ड्रंक. ओके. त्यानंतर जेव्हा आपण विसरतो एखादी गोष्ट, त्यानंतर फॉरगेट, फॉरगॉट अँड फॉरगॉटन. आपण पुस्तक वाचतो तर रीड, रीड, रीड. तिन्ही फॉर्म सेम आहेत, चेंज नाही. जेव्हा आपण विकतो काहीतरी तेव्हा सेल, सोल्ड, सोल्ड. आणि जेव्हा विकत घेतो तेव्हा परचेस, परचेस, परचेस. ड लावायचा नाही इथं. ठीक आहे. त्यानंतर शेवटचे जे 4 आहेत ते आपण लगेच पाहू. हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर बघा आपले लास्ट काही राहिलेत. तर 27 आहे झोपणे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा काय म्हणू? स्लीप. त्याचाच V2 झोपला असेल तर स्लेप्ट आणि V3 स्लेप्ट. त्यानंतर गाणे म्हणणे, खूप जण गाणं वगैरे म्हणतात तर त्याचा V1 येईल सिंग. गाणं जर म्हणणे झालं तर सॅंग आणि V3 येतो संग. वाट पाहणे, आपण खूप जणांची वाट पाहतो किंवा आपली काही जण वाट पाहतात तर काय होईल त्याचा V1 वेट, V2 येईल वेटेड आणि V3 सुद्धा येईल वेटेड. ओके. तर लास्ट आणि शेवटचा आहे आपला जिंकणे. ओके. तर जिंकण्यासाठी V1 आहे विन, V2 आहे वोन आणि V3 आहे वोन. तुम्ही सुद्धा या इंग्लिश स्पीकिंगमध्ये जिंकाल अशी मी प्रार्थना करतो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे सर्व समजले असतील. याची रोज प्रॅक्टिस करा, लिहून बघा आणि प्रॅक्टिस रोजच्या वापरामध्ये आणा. ओके. तेव्हाच तुम्ही इंग्लिशमध्ये फ्लुएंट होऊ शकाल. ठीक आहे. तर इथं आपण थांबू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच बाकी काही व्हिडिओ मी आणणार आहे. ठीक आहे. तर आपण आज इथं थांबू. थँक्यू.